बिना आकडेमोडीचे गणित की ज्यावर TET आणि CTET मध्ये हमखास प्रश्न येतात. चला तर पाहूया मग. प्रश्न पहिला, गणितातील शून्य ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? तर ती पूर्ण संख्या, पण धनही नाही किंवा ऋणही नाही. प्रश्न दुसरा, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान मूळ संख्या आहे 2. प्रश्न 3, खालीलपैकी कोणती संख्या एकमेव सममूळ संख्या आहे? तर ती आहे 2. प्रश्न 4, एक ही संख्या खालीलपैकी कोणत्या गटात मोडते? तर ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही या गटात मोडते. प्रश्न 5, कोणत्याही दोन विषम संख्याची बेरीज नेहमी कोणती संख्या असते? तर ती समसंख्या असते. प्रश्न 6, एक समसंख्या आणि एक विषम संख्या यांचा गुणाकार नेहमी काय येतो? तर त्यांचा गुणाकार नेहमी समसंख्याच येतो. प्रश्न 7, कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता येणारे उत्तर काय असते? तर येणारे उत्तर हे शून्यच असते. प्रश्न 8, कोणत्याही संख्येला शून्याने भागले असता उत्तर काय मिळते? तर त्याचे उत्तर अर्थहीन म्हणजे अनडेफिनाइड असते. पुढील प्रश्न 9, एखाद्या संख्येचा घात शून्य असल्यास त्याची किंमत किती असते? तर तेव्हा त्याची किंमत 1 असते. प्रश्न 10, प्रत्येक संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता असतो? तर प्रत्येक संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो. प्रश्न 11, कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता असतो? आणि उत्तर आहे तीच संख्या. प्रश्न 12, दोन क्रमिक समसंख्यांचा मसावी नेहमी किती असतो? म्हणजेच क्रमवार येणाऱ्या दोन समसंख्येचा मसावी हा नेहमी 2 असतो. प्रश्न 13, दोन सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी किती असतो? तर तो असतो 1. प्रश्न 14, दोन सहमूळ संख्यांचा लसावी काय असतो? तर त्यांचा लसावी हा त्या दोन्ही संख्येचा गुणाकारा एवढा असतो. प्रश्न 15, गणितात गुणाकाराचा अविकारक म्हणजेच एकक घटक कोणता आहे? तर तो आहे 1. प्रश्न 16, गणितात बेरजेचा अविकारक घटक कोणता आहे? तर तो आहे 0. प्रश्न 17, 5ची बेरीजवस्त संख्या कोणती? आणि योग्य उत्तर आहे -5. प्रश्न 18, 8ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? आणि उत्तर आहे 1/8. प्रश्न 19, 0 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? तर याची गुणाकार व्यस्त संख्या अस्तित्वातच नाही. 20, ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्यांना परस्परांचे कोणते कोन म्हणतात? तर त्यांना परस्परांचे कोटिकोन म्हणतात. प्रश्न 21, ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्यांना परस्परांचे कोणते कोन म्हणतात? तर त्यांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात. प्रश्न 22, त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते? तर ती असते 180 अंश. प्रश्न 23, चौकोनाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज किती असते? ती असते 360 अंश. पुढील प्रश्न, समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचे माप किती असते? तर त्याच्या प्रत्येक कोनाचे माप असते 60 अंश. पुढील प्रश्न,
वर्तुळाच्या केंद्रापाशी होणाऱ्या एकूण कोनाचे माप किती असते? वर्तुळ हा गोल असतो आपल्याला माहीत आहे, त्यामुळे त्याच्या केंद्रापाशी होणाऱ्या एकूण कोनाचे माप हे 360 अंश असते. वर्तुळाची त्रिज्या ही त्याच्या व्यासाच्या किती पट असते? तर ती त्याच्या व्यासाच्या निमपट म्हणजेच निम्मी असते. वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात? आणि आपल्याला माहिती आहे त्यास व्यास असे म्हणतात. 28. अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन नेहमी कसा असतो? तर तो काटकोन असतो, 90 अंशाचा. पायथागोरसचा सिद्धांत कोणत्या प्रकारच्या त्रिकोणाला लागू होतो? तर हा सिद्धांत काटकोन त्रिकोणाला लागू होतो. प्रश्न 30. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्याला कोणता त्रिकोण म्हणतात? तर त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. प्रश्न 31. कोणत्याही त्रिकोणात दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी कशी असते? तर ती नेहमी जास्त असते. प्रश्न 32. कोणत्याही त्रिकोणात दोन बाजूंच्या लांबीतील फरक हा तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी कसा असतो? तर फरक हा नेहमी कमी असतो. प्रश्न 33. ऋण संख्येचा वर्ग नेहमी कसा असतो? तर याचं उत्तर आहे धन. त्यानंतर प्रश्न 34. ऋण संख्येचा घन नेहमी कसा असतो? तर ऋण संख्येचा घन हा ऋण संख्याच असतो. 35. खालीलपैकी कोणती संख्या परिमेय नाही? आणि उत्तर आहे 2चे वर्गमूळ. प्रश्न 36. पाय ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? तर पाय ही एक अपरिमेय संख्या आहे. प्रश्न 37. दोन परिमेय संख्येच्या दरम्यान एकूण किती परिमेय संख्या असतात? तर त्या अनंत असतात, इन्फायनाईट. 38. दशांश पद्धतीमध्ये एकूण किती अंकांचा वापर केला जातो? आणि उत्तर आहे 10. प्रश्न 39. रोमन संख्यालेखन पद्धतीत यल हे अक्षर कोणत्या संख्येसाठी वापरतात? तर ते 50 या संख्येसाठी वापरतात. प्रश्न 40. रोमन संख्यालेखन पद्धतीत सी हे अक्षर कोणत्या संख्येसाठी वापरतात? प्रश्न 41. रोमन संख्यालेखन पद्धतीत डी हे अक्षर कोणत्या संख्येसाठी वापरतात? आणि उत्तर आहे 500. प्रश्न 42. रोमन संख्यालेखन पद्धतीत यम हे अक्षर कोणत्या संख्येसाठी वापरतात? आणि उत्तर आहे 1000. प्रश्न 43. रोमन संख्यालेखन पद्धतीत खालीलपैकी कोणत्या चिन्हाची पुनरावृत्ती कधीही केली जात नाही? आणि उत्तर आहे फी. प्रश्न 44. रोमन संख्या पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या अंकासाठी कोणतेही चिन्ह नाही? आणि उत्तर आहे 0. यासाठी कोणतेही चिन्ह नाही. 45. एखाद्या संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नेहमी कोणत्या स्थानावर समान असते? तर ती नेहमी एकक स्थानावर समान असते. प्रश्न 46. 0 या अंकाची स्थानिक किंमत कोणत्याही स्थानावर काय असते? तर 0 कुठेही असला तर त्याची किंमत 0च असते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. प्रश्न 48. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? तर ती आहे 0. प्रश्न 49. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये मूळ संख्या किती आहेत? तर त्या आहेत 25. प्रश्न 50. 1 ते 50 पर्यंतच्या संख्येमध्ये एकूण मूळ संख्या किती? तर त्या आहेत 15. प्रश्न 51. 1 ते 100 दरम्यान एकूण किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत?
आणि उत्तर आहे 8. प्रश्न 52. ज्या दोन संख्यांमध्ये फक्त एक हाच सामायिक विभाजक असतो त्यांना कोणत्या संख्या म्हणतात? तर त्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. प्रश्न 53. कसोटीच्या नियमांनुसार ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला कितीने निशेष भाग जातो? तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. 54. ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला कितीने निशेष भाग जातो? तर त्या संख्येला 3 नेच निशेष भाग जातो. प्रश्न 55. ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो? त्याला 4 ने भाग जातो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. ज्या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर ती संख्या आहे 6. ज्या संख्येच्या एकक स्थानी फक्त 0 हाच अंक असतो त्या संख्येला निश्चितपणे कितीने भाग जातो? तर त्या संख्येला 5 ने, 2 ने आणि 10 ने सर्वांनी भाग जातो. प्रश्न 59. एखाद्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने निशेष भाग जातो? तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. प्रश्न 60. गुणाकार ही क्रिया कोणत्या क्रियेचे संक्षिप्त रूप आहे? तर हे पुनरावृत्तीची बेरीज याचे संक्षिप्त रूप आहे. भागाकार ही क्रिया कोणत्या क्रियेचे संक्षिप्त रूप आहे? तर हे पुनरावृत्तीची वजाबाकी या क्रियेचे संक्षिप्त रूप आहे. प्रश्न 62. पदावली सोडवताना कंचे भागू बेव म्हणजे बोडमास नियमानुसार सर्वात आधी कोणती क्रिया सोडवली जाते? तर यामध्ये कंस म्हणजेच ब्रॅकेट सर्वात अगोदर सोडवला जातो. गणितीय प्रक्रियेत भाज्य बरोबर काय? तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भागाकाराच्या क्रियेत बाकी नेहमी कोणापेक्षा लहान असते? तर भागाकाराच्या क्रियेत बाकी ही नेहमी भाजकापेक्षा लहान असते. प्रश्न 65. जर भागाकार पूर्ण झाला असेल म्हणजेच निशेष भाग गेला असेल तर बाकी किती उरते? तर बाकी 0 उरते. प्रश्न 66. आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय आहे? उत्तर आहे लांबी गुणिले रुंदी. प्रश्न 67. चौकोनाची परिमिती म्हणजे काय? आणि उत्तर आहे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. प्रश्न 68. चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र कोणते? आणि उत्तर आहे बाजूंचा वर्ग. त्यालाच आपण बाजू गुणिले बाजू असेही म्हणतो. प्रश्न 69. एकाच बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषांना कोणत्या रेषा म्हणतात? तर त्यांना एकसंपाती रेषा असे म्हणतात. प्रश्न 71. खालीलपैकी कोणते विधान गणिताच्या स्वरूपाचे अचूक वर्णन करते? आणि योग्य उत्तर आहे गणित ही एक तार्किक आणि पद्धतशीर विचार प्रक्रिया आहे. प्रश्न 72. दोन विषम संख्येची बेरीज ही नेहमी समसंख्या असते हे गणितातील कशाचे उदाहरण आहे? तर हे नियम किंवा सामान्यीकरण याचे उदाहरण आहे. प्रश्न 73. गणितात अमूर्त संकल्पना समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात प्रभावी ठरते? तर ती आहे मूर्त वस्तूंपासून अमूर्त संकल्पनाकडे जाणे. प्रश्न 74.
शून्य या संख्येचा शोध कोणत्या देशात लागला? तर तो भारत या देशात लागला. प्रश्न 75. गणितातील गृहीतके म्हणजे काय? तर गृहीतके म्हणजे जी विधाने सिद्धतेशिवाय सत्य मानली जातात त्यांना गृहीतके असे म्हटले जातात. प्रश्न 76. राष्ट्रीय पाठ्यचर्या आराखडा 2005 NCF 2005 यानुसार शालेय गणिताचे मुख्य उद्दिष्ट काय असावे? तर त्याचे उद्दिष्ट आहे मुलांच्या विचार प्रक्रियेचे गणितीकरण करणे. प्रश्न 77. भूमितीमधील बिंदू ही संकल्पना कशी आहे? तर ही एक मितिहीन की जिला डायमेन्शनच नाही अशी संकल्पना आहे. प्रश्न 78. पाय ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? ही एक अपरिमेय संख्या आहे. पुढील प्रश्न. दोन परस्पर व्यस्त संख्यांचा गुणाकार नेहमी किती असतो? तर तो 1 असतो. तर एखाद्या संख्येच्या शेवटचे 3 अंक 8ने पूर्णपणे विभाज्य असतील तर संपूर्ण संख्येला कितीने निशेष भाग जातो? तर त्या संख्येला 8ने संपूर्ण भाग जातो. पुढील प्रश्न. दोन समांतर रेषांना एखादी छेदिका छेदत असल्यास अनुरूप कोन कसे असतात? तर ते समान असतात. गणितातील विश्लेषण पद्धती कशाकडून कशाकडे जाते? तर ती अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाते. दोन समांतर रेषा कधीही एकमेकींना छेदत नाहीत. हा रेषांचा काय आहे? तर हा रेषांचा गुणधर्म आहे. गणितात उद्गामी पद्धती याचा वापर करताना आपण कोणत्या मार्गाने जातो? उद्गामी पद्धतीचा वापर करताना आपण विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जातो. गणिताला सर्व विज्ञानांचे द्वार आणि गुरुकिल्ली असे कोणी म्हटले आहे? आणि उत्तर आहे रॉजर बेकन यांनी. 85. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती कमी करण्यासाठी शिक्षकांनी काय केले पाहिजे? शिक्षकांनी गणिताचा खेळामधून आणि दैनंदिन अनुभवातून सराव करून घेतला पाहिजे. प्रश्न 86. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोन किती अंशाचा असतो? तर तो 60 अंशाचा असतो. गणितातील अंकगणित प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? अंकगणित हे संख्या आणि संख्यावरील क्रिया याशी संबंधित आहे. भूमितीच्या नियमांची आणि सिद्धांताची पद्धतशीर मांडणी प्रथम कोणी केली? तर ती केली युक्लिड यांनी. प्रश्न 89. गणितातील मूल्यमापन याचा मुख्य हेतू काय आहे? तर याचा मुख्य हेतू आहे विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अडचणींचा शोध घेणे आणि सुधारणा करणे. 90. 1 ते 100 मधील एकमेव सममूळ संख्या कोणती आहे? तर ती आहे 2. एखाद्या संख्येतून 0 वजा केल्यास काय शिल्लक राहते? तीच संख्या शिल्लक राहते. गणितात अमूर्त विचारांचा विकास करण्यासाठी कोणती पायरी सर्वात पहिली असावी? तर ती प्रत्यक्ष वस्तूंचा वापर ही असावी. प्रश्न 93. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या किती पट असतो? दुप्पट असतो. गणितातील निगमन पद्धतीचा मुख्य आधार काय आहे? तर गणितातील निगमन पद्धतीचा मुख्य आधार प्रस्थापित नियमांचा थेट वापर करून उदाहरणे सोडवणे हा आहे. दोन समसंख्यांचा गुणाकार नेहमी समसंख्या असते हे विधान गणिताच्या कोणत्या गुणधर्माचे पालन करते? संवृत्तता गुणधर्म. प्रश्न 96. प्राथमिक स्तरावर गणितामध्ये कोडे वापरण्याचा काय फायदा होतो?
तर त्याचा फायदा मुलांची समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी होतो. प्रश्न 97. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असल्यास तिची किंमत किती असते? 1. प्रश्न 98. गणितात चिन्हांचा वापर केल्यामुळे काय साध्य होते? आणि उत्तर आहे मांडणी संक्षिप्त, अचूक आणि स्पष्ट होते. 99. गणितात निदानात्मक चाचणी कशासाठी घेतली जाते? तर गणितामध्ये निदानात्मक चाचणी विद्यार्थ्याच्या अध्ययनातील विशिष्ट त्रुटी व अडचणी जाणून घेण्यासाठी घेतली जाते.